नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विश्लेषण विवेचन। श्लोक नंबर 18। आध्यात्मिका अनुश्रवणात् नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन निरहंक्रियया तथा। आध्यात्मिका अनुश्रवणान् नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन निरहंक्रियया तथा। आध्यात्मिकानुश्रवणान् नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन निरहंक्रियया तथा। आध्यात्मिकानुश्रवणात् नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन निरहंक्रियया तथा। आध्यात्मिकानुश्रवणात् नाम संकीर्तनाच्च मे आर्जवेनार्य संगेन निरहंक्रियया तथा। आध्यात्मिक विषय अनुश्रवणात श्रवण करण्यापासून, नाम संकीर्तनात पवित्र हरिनामाचे कीर्तन करून, च आणि मे माझ्या आर्जवेन सरळ वर्तनाने, आर्य संगेन संत पुरुषांच्या संगतीने, निरअहंक्रियया मिथ्या अहंकार सोडून, तथा या प्रकारे। भाषांतर: भक्ताने सदैव आध्यात्मिक विषयच श्रवण करण्याचा प्रयत्न करावा आणि आपला वेळ नेहमी भगवंतांचे पवित्र नाम संकीर्तन करण्यात कारणी लावावा। त्याचे वर्तन नेहमी सरळ मार्गी आणि साधे असावे आणि कोणाचाही मत्सर न करणारा, जरी तो सर्वांचा मित्र असला
सर्वांचा मित्र असला तरी जे अध्यात्मामध्ये प्रगत झालेले नाहीत अशांची संगत त्याने टाळावी. हा जो अध्याय आहे, कपिल देवांनी भक्तिमय सेवा म्हणजे एक्झॅक्टली काय हे या अध्यायामध्ये समजावून सांगितलंय आपल्या माता देवहूतीला. आणि एकदम प्रॅक्टिकली म्हणजे लिटरली अक्षरशः आजपासून तुम्ही करू शकता एवढ्या प्रॅक्टिकली. हा अध्याय संपण्यापूर्वी मी रिपीटेडली 10-15 वेळा सांगितलं की हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. चुकू नका, चुकू नका, चुकू नका. तरी आपण सिरियसली घेत नाही. वाईट वाटतं मला ऍक्च्युली हे बघून, ऐकून. हे जे श्लोक आहेत काल परवापासून आपण जे वाचतोय, हे जे श्लोक जर तुम्ही अक्षरशः आजपासून करायला सुरुवात केली तर तुम्हाला भक्तीमध्ये प्रगती करण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. स्वतः भगवंत सांगतायत कशी प्रगती करायची, हो की नाही? आणि हे कोण रिपीट करणार आहे? किती कालचा जो अध्याय, कालचा जो श्लोक होता किती अत्यंत महत्वाचा होता. शुद्ध भक्ताने आध्यात्मिक गुरु आणि आचार्यांना सर्वोच्च मान द्यावे. लिटरली अक्षरशः आपण हे करत नाही आज. कोणालाही मान देत नाही आपण. दीन दुबळ्यांवरती दया करावी, बरोबरच्या व्यक्तींची मैत्री करावी, सर्व कामे सर्व कर्मे नियम विधी नियमांचं पालन करून, इंद्रियांना निग्रह संयम कंट्रोल करून पार पाडावीत. अजून काय प्रॅक्टिकल उपदेश पाहिजे? आपण विचार करतो की अजून मला काय प्रॅक्टिकल उपदेश पाहिजे. भक्ताने नियमितपणे मंदिरात जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे, त्यांच्या चरण कमलाचा स्पर्श करावा, पूजा सामग्री अर्पण करावी, सत्वगुण आणि वैराग्य वृत्तीने सर्वत्र पाहावे, सर्व जीवांमध्ये भगवंतांना पाहावे. लाभ प्राप्ती विना आपली कर्तव्य केली पाहिजेत. अतिरिक्त हिंसा न करता भक्तिमय कार्ये पार पाडली पाहिजेत. इतके महत्वाचे उपदेश आहेत हे. मुद्दाम मी काल मागचे 4 श्लोक रिपीट केले हा श्लोक वाचण्यापूर्वी. हा श्लोकातलं तर एकदम प्रॅक्टिकल आहे. अक्षरशः तुम्ही आज जर हे करायला सुरुवात केली तुम्ही, तर तुमच्या इतकी प्रगती कुणीच करणार नाही भक्तीमध्ये. आपण नेहमी दुसऱ्यांना नावं ठेवतो, हे भक्त असे आहेत, मंदिरात असं करतात, मंदिरात तसं करतात, असंच करत नाहीत, तसंच करत नाहीत. आपण कुठे याचं पालन करतोय? काय म्हणतात भगवान कपिलदेव? भक्ताने, प्रत्येक श्लोकाचा अर्थ या शब्दाने सुरू होतो. भक्ताने, भक्ताने, भक्ताने. काय केलं पाहिजे? हे केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? सदैव आध्यात्मिक विषयच श्रवण करण्याचा प्रयत्न करावा. दुसरे कुठला विषय वाचण्याचा, ऐकण्याचा उपयोग तरी काय आहे? हे आपल्याला करायचं नाही आणि मग म्हणायचं आपली अध्यात्मामध्ये प्रगती होत नाही. नाही. आपला वेळ नेहमी भगवंतांचे पवित्र नाम संकीर्तन करण्यातच कारणी लावावा. दुसरं काही करायचंच नाहीये. जप करायचा किंवा भक्त एकत्र येऊन कीर्तन करायचं. व्हेरी 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 अत्यंत 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 महत्वाची गोष्ट म्हणजे भक्ताचं वर्तन, वागणूक हे सरळ मार्गी आणि साधं असलं पाहिजे. अरे कृष्ण माफ करा.
याचे दोन अर्थ असतात. पुढे आपण वाचणार आहोत, तरी पण मी एकदा सांगतो. आर्जवम या शब्दाचा अर्थ हा आहे सरळ मार्गी आणि साधेपणा. हा आर्जवम शब्द जो आहे ना, तो भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत 2-3 वेळा वापरतात. माझा भक्त आर्जवम असतो, ब्राह्मण आर्जवम असतो. आर्जवमचा शब्दशः अर्थ असतो साधेपणा, सिम्प्लिसिटी. साधेपणा कशामध्ये? साधेपणा आपल्या राहण्यामध्ये, साधेपणा आपल्या बोलण्यामध्ये, साधेपणा आपल्या वागण्यामध्ये, साधेपणा आपल्या संबंधांमध्ये, साधेपणा सगळ्यामध्ये साधेपणा. सिंपल म्हणजे विनाकारण खोटं बोलायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही. असं बोललं की मग कॉम्प्लिकेटेड होतं, सरळ मार्गी राहत नाही आपण. म्हणून प्रभुपाद बऱ्याचदा या शब्दाचा अर्थ देतात सरळ मार्गी आणि साधे. राहणीमान आपलं एकदम सिंपल असलं पाहिजे. जो सिंपल राहतो तो पाप कर्म करण्यापासून खूप दूर राहतो. जेवढं तुम्ही तुमचं राहणीमान कॉम्प्लिकेटेड कराल, तुम्हाला मिक्सर पाहिजे, ग्राइंडर पाहिजे, फ्रीज पाहिजे, वॉशिंग मशीन पाहिजे, बस पाहिजे, कार पाहिजे, ट्रेन पाहिजे, विमान पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे, मोबाईल पाहिजे, USB ड्राईव्ह पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. जेवढं कॉम्प्लिकेटेड कराल तेवढं तुम्ही चिंतामय होणार आहे, शोकमय होणार आहे आणि तेवढंच पापयुक्त पण होणार आहे. राहणीमान आपलं एकदम सिंपल पाहिजे. जेवढ्या बेसिक गरजा आहेत तेवढ्या मिळाल्या बास. याच्या व्यतिरिक्त मला याच्या पुढे जाऊन काहीच कशाचीही अपेक्षा नसली पाहिजे. आपल्या व्यवहारामध्ये साधेपणा असला पाहिजे, सरळपणा असला पाहिजे, सिम्प्लिसिटी असली पाहिजे. गौर गोविंद महाराज एकदा म्हणाले, वैष्णव म्हणजे जो सिंपल असतो, बस. वैष्णव इक्वल टू सिंपल. कुठल्याही गोष्टीमध्ये त्याने जर कॉम्प्लेक्सिटी निर्माण केली, कॉम्प्लिकेटेड जटिलता निर्माण केली, ती समजायचं तो वैष्णवाच्या गुणापासून दूर चाललेला आहे. एवढं सोपं आहे. का करू शकत नाही आपण हे आजपासून? का करू शकत नाही? कोण सांगू शकेल का करू शकत नाही हे आपण आजपासून? 1000 कारण आहेत आपल्याकडे. आपल्याला इंद्रिय तृप्ती सोडायची नाही. याच एकच कारण आहे, मला करायचं नाहीये. हे करण्याच्या आडवं कोणीही येत नाही. आपण कारण भरपूर शोधतो. माझी मुलं, माझे आई वडील नको म्हणतात, माझी मुलं नको म्हणतात, माझे मित्र, माझा व्यवसाय, माझा बिझनेस, माझा. ऍक्च्युली तुम्हाला करायचं नाही, बाकी काही नाही. आहे की नाही प्रॅक्टिकल? हे कपिल देवांचे उपदेश आपण हृदयामध्ये घेतले. चित्ते ते करिय ऐक्या, आर ना करी हो मने आशा. तुम्हाला भक्त होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला भगवंतांना फेस टू फेस बघण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला दुःख मुक्त होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला भगवत धामात जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. करा आजपासून हे, बघा. आणि बघा, शेवटचा पुन्हा रिपीट करून सांगितलेला आहे, शुद्ध भक्त कोणाचाही मत्सर करत नाही, हेवा करत नाही. तरी देखील जे अध्यात्मामध्ये प्रगती केलेले नाहीत त्यांचा तो संघ पूर्णपणे टाळतो. भक्तांचा संघ टाळायला सांगितलेला आहे आपल्याला, जे अध्यात्मामध्ये प्रगती केलेली नाही. कर्मी लोकांचा जे भक्तीत नाहीये त्यांचा संघ तीळ मात्रही केला नसला पाहिजे. उद्यापासून नो म्हणजे नो. आपली इच्छा नाही, होय की नाही? आणि आपण रडत बसतो, माझी भक्तीत प्रगती होत नाही. हे कारण आहे. अध्यात्मामध्ये जे प्रगत नाही त्यांची अशांची संगती त्याने टाळावी. हे प्रॅक्टिकल उपदेश आहे तुमच्यासाठी. हे जर तुम्ही नाही केला तर तुम्ही कितीही जप करा, कितीही चांगलं वागा, भक्ती तुमच्या हातातून होणार नाही. भक्तीमध्ये तुमची प्रगती होणार नाही, तुमची इथून सुटका होणार नाही. गॅरंटीड. कोणीही पट्ट्या तुम्हाला येऊन सांगो, ही पूजा करा, ही अर्चना करा, असं करा, तसं करा, तुम्ही भक्त होता. नो 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 नो.
भगवान कपिल देव हे भगवान श्री विष्णू, भगवान श्रीकृष्णांचे स्वतः स्व अंश आहेत, स्वतः अवतार आहेत. ते स्वतः सांगतायत की हे करा. त्यांनी या अध्यायामध्ये किंवा पुढच्या अध्यायामध्ये किंवा आधीच्या अध्यायामध्ये कुठेच सांगितलेलं नाही आहे अशी पूजा करा, असा यज्ञ करा, एवढं भगवंतांना अर्पण करा, हे काय म्हणतात त्याला, नवस बोला, हे नवस फेडा, हे ताबीज बांधा, काही 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 सांगितलेलं नाही. हे मात्र आपण रोज करत असतो, कुणी सांगितलेलं नसलं तरी करत असतो. परंतु जे भगवंतांनी सांगितलंय ते करायची आपली इच्छा नाही. हो की नाही? भक्ताने सदैव आध्यात्मिक विषयच श्रवण करण्याचा प्रयत्न करावा आणि आपला वेळ नेहमी भगवंतांचे पवित्र नाम संकीर्तन करण्यात कारणी लावावा. आपले त्याचे वर्तन नेहमी सरळ मार्गी आणि साधे असावे. आणि कोणाचाही मत्सर न करणारा जरी तो सर्वांचा मित्र असला तरी त्याने अध्यात्मात प्रगती झालेले नाहीत अशांची संगती त्याने टाळावी. ही एक गोष्ट जरी केली ना तुम्ही तरी तुमची प्रगती होते, परंतु आपल्याला संग टाळायचंच नाहीये. तुम्हाला वाईट वाटेल, तुमच्यापैकी बरेच जण काइंड ऑफ मला मार्गदर्शक म्हणून तुम्ही मानता, मला काही गुरु व्हायची इच्छा नाहीये तरी तुम्ही मानता, म्हणून तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगतो. ज्याला आपण गुरु मानतो त्याचे शब्द आपल्याला कधीच ऐकल्यानंतर राग आला नसला पाहिजे, वाईट वाटलं नसलं पाहिजे. तसं होत असेल तर खूपच मोठा प्रॉब्लेम. महान ऋषीमुनी म्हणतात की जर आपल्यातल्या चुका कुणी दाखवून देत असेल तर त्याचे आपण जाऊन पाय धुवून पाया पडले पाहिजेत. कारण कोण फुकट फुकट मध्ये आपल्या चुका दाखवणार आहे? इथे कोणाला पडलेलं आहे या जीवनामध्ये? आपल्या चुका एखादा व्यक्ती दाखवत असेल तर त्याचे आपण इतके आभार मानले पाहिजेत. आपल्याला मात्र पहिलं काय होतं, मनामध्ये राग येतो, मला कसं काय तुम्ही असं बोलू शकता? प्रभूजी तुम्हाला बोलायला काय जाते? आमच्या रेग्युलर जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहेत आम्हालाच माहिती. सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत, कोणाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम नाही आहेत? हे भौतिक जग प्रॉब्लेमनीच भरलेलं आहे. पदम पदम यद विपदाम न तेषाम, हे बनवलंयच भौतिक जग तुम्हाला प्रॉब्लेम देण्यासाठी. त्यातून बाहेर साडण्यासाठी हा पेपटॉक आहे तुमच्यासाठी. व्हॉट इज पेपटॉक इन मराठी? प्रेरणादायक. प्रेरणा घ्यायची तर प्रेरणा घ्या, माझा तुम्हाला राग आला तरी मला काही फरक पडत नाही. तात्पर्य, श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्याने आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक विषयांचे श्रवण केवळ अधिकारी पुरुषांकडूनच केले पाहिजे. प्रभुपाद त्याच्यामध्ये थोडस ऍड करतात. यस, आध्यात्मिक विषयच आपल्याला श्रवण करायचे आहेत, दुसरं काही श्रवण करायचं नाहीये, दुसरं काही वाचन करायचं नाहीये, दुसरं काही बघायचं नाहीये, परंतु ते देखील अधिकारी प्रमाणित व्यक्तीकडूनच केलं पाहिजे. नसेल तर अध्यात्माच्या नावाखाली कथा करणारे 1000 जण झालेत पैसे घेऊन. जो आध्यात्मिक जीवनाचे सत्य नियामक तत्वांचे काटेकोर पालन करून आणि इंद्रिय नियंत्रित करून जाणू शकतो, तो आध्यात्मिक जीवनाचे सत्य नियामक तत्वांचे काटेकोर पालन करून आणि इंद्रिय नियंत्रित करून जाणू शकतो. जर आपण अशा प्रकारे नियमितपणे श्रवण केलं तर आपल्यामध्ये हे बदल घडतात. अशा इंद्रिय निग्रहासाठी साधकाने अहिंसक आणि सत्यवचनी असावे, चोरी करू नये, मैथून जीवनापासून दूर राहावे आणि देह धारणे करिता अत्यावश्यक तितक्याच गोष्टींचा संग्रह करावा. या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, या आपण करतच नाही. परवा एकदा आपण एका लेक्चरमध्ये वाचलं हे सगळं माहितीये का? आणि त्या शेवटच्या लेक्चरच्या शेवटी मी विचारलं की यातलं अवघड काय आहे आपल्यासाठी? तुम्ही म्हणाला ब्रह्मचर्य अवघड आहे, एकांतात राहणे अवघड आहे. आणि मग मी समजावून सांगत होतो की नाही,
हे अति साठवणे बंद करणं सगळ्यात अवघड आहे. कारण माणसाला लिमिटच माहिती नाही आहे. 1,00,000पर्यंत साठवायचं का 1 करोड पर्यंत साठवायचं, किती साठवायचं, 2 घरं करायची का किती करायची, माहित आपल्याला वाटतं की आपण सुरक्षितच नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अडानी, अंबानी, बिल गेट्स, मार्क झकरबर्ग, इलॉन मस्क हे देखील सुरक्षित नाही. या जगामध्ये कोणीच सुरक्षित नाहीये. शास्त्र आपल्याला सांगतं जेवढं खायला प्यायला लागतं तेवढंच कमवा, त्याच्या व्यतिरिक्त काही साठवून ठेवू नका. याला म्हणतात साधं राहणं, सरळ मार्गी राहणं. नसेल तर आपली इंद्रिय कधीच कंट्रोलमध्ये राहणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अहिंसक झालं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. हिंसेचा अर्थ असा नसतो की जीवाला मारणे किंवा मारून खाणे म्हणजेच हिंसा असते. हिंसेचा अर्थ असतो दुसऱ्याला दुःख देणे, तर कोणत्याही प्रकारे असू दे, बंद केलं पाहिजे. त्याच्यात माझं नुकसान होत असेल चालेल, दुसऱ्याला दुःख होईल असं कधीही वागलं नसलं पाहिजे. 15व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवंत म्हणतात, माझा भक्त दुसऱ्याला दुःख होईल असं कधीही वागत नाही, तोच मला प्रिय असतो. समय प्रिया. सत्यवचनी असलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. सत्यता, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये हा शब्द येतो, सत्यता. आणि प्रभुपाद समजावून सांगतात, सत्यता म्हणजे गोष्टींना स्वतःच्या स्वार्थासाठी दुमडून तोडून मोडून न सांगणे, गोष्ट आहे तशी सांगणे. प्रभुपाद उदाहरण देतात, एखादा चोर जरी घरात येऊन तुम्हाला विचारला की तिजोरीची चावी कुठे आहे, तरी ब्राह्मण सांगतो तिथे आहे. त्याला म्हणायचं सत्यता. एखादा दुश्मन, वैरी जरी समोर येऊन त्याने जर त्याच्या फायद्याची गोष्ट विचारली तरी आपल्याला सांगता आली पाहिजे, त्याला म्हणायचं सत्यता. सत्यवचनी असलं पाहिजे. नसेल तर माणूस सरळ मार्गी साधा राहू शकत नाही, कपटी होतो तो मनामध्ये. सिंपल आहे हे समजावून घ्यायला. ऍक्च्युअली चोरी करू नये, अस्तेय, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, मैथून जीवनापासून दूर राहावे, आणि अपरिग्रह, देह धारणेकरिता अत्यावश्यक तितक्याच गोष्टींचा संग्रह करावा. याला पंचशील म्हटलं जातं जैन धर्मामध्ये. एकही जैन याचं पालन करत नाही आजकाल. यालाच पंचशील म्हटलं जातं ऍक्च्युली. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. यालाच भागवतम मध्ये नियम याच्यामध्ये येत आहे ऍक्च्युली. भगवान कपिल देवानी आहे असं एका श्लोकामध्ये सांगितलं, 5-6 श्लोकाच्या पूर्वी आपण हे वाचलेलं आहे ऑलरेडी. याचा आपण पालन केलं तर आपण सरळ मार्गी साधे राहू, नाहीतर नाही राहणार. आणि जो सरळ मार्गी साधेपणा ज्याच्यामध्ये नसतो, आर्जवम ज्याच्यामध्ये नसतो, त्याचं मन सदैव विचलित असतं. आणि ज्याचं मन सदैव विचलित असतं तो कधी शांत राहूच शकत नाही. आणि जो शांत नसतो तो कधी सुखी राहूच शकत नाही. त्यामुळे तुमचा पण फायदा आहे याच्यामध्ये. त्याने अत्याहार करू नये, आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ नये. प्रभुपादांनी समजावून सांगितलं किती खाल्लं पाहिजे, 50%. जेवढी भूक आहे त्याच्या 50% खाल्लं पाहिजे. उरलेल्या 50% मध्ये 50% पाणी पिलं पाहिजे, आणि त्यात उरलेलं 50% रिकामं ठेवलं पाहिजे वायूसाठी. मित भोगी, हो की नाही. अत्याहार करू नये, आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संचय करू नये. आता याची व्याख्या काय आहे? आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूचा संचय करू नये याची व्याख्या काय? अगदी पहिल्या स्कंदामध्ये भागवतमच्या सूत गोस्वामी सांगतात. तुम्हाला आठवतंय का बघा तो श्लोक कसा विचित्र मस्त आहे. कोड्यात बोलल्यासारखा, उखाण्यात बोलल्यासारखा. काय म्हणतात सूत गोस्वामी म्हणतात का परीक्षित महाराज, हे सुखदेव गोस्वामी म्हणतात, विसरलो मी. सुखदेव गोस्वामी म्हणतात आय थिंक. काय म्हणतात, माझ्याकडे जर जमीन असेल तर मला बेडची काय गरज आहे.
माझ्याकडे जर माझा हात असेल तर मला उशीची काय गरज आहे? माझ्याकडे जर माझी ओंज माझ्या दोन्ही हातांनी करता येत असेल तर मला ताट वाटीची काय गरज आहे? उखाण्यात बोलल्यासारखं. शरीराच्या गरजा किती असतात? सिंपल असतात एकदम. किती विचित्र जीवन करून ठेवलंय. काही लोक बघा, चमच्याशिवाय मी खाऊच शकत नाही. अमेरिकेत काही माझे अमेरिकन मित्र हाताने जेवताना बघितल्यावर आम्हाला म्हणाय, असे डोळे फाडून बघायचे, तुम्ही हाताने जेवता? व्हॉट डू यू मीन हाताने जेवता? आणि भारतात पण असे शूरवीर आहेत आजकाल, चमच्याशिवाय मला जेवण जात नाही. आणि तो एक दिवस तो चमचा नसेल तर याच्या मनामध्ये याचे बीपी वाढलेला असतो. कुणी त्रास करू दुसरं कोणी तुम्हाला त्रास देत नाही, तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेताय. आध्यात्मिक क्लेश. जीवन आवश्यक गरजा किती आहेत आपल्या? जेवायला मिळालं बस. आणि आजकाल जेवायला कुठेही मिळतं. काही गरज नाहीये आपल्याला पैशासाठी कुत्र्या मांजऱ्यासारखं धडपडायची. अंगावर 4 कपडे मिळाले बस. आता सध्या मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो, तुमच्या घरात येऊन मी तुम्हाला दाखवतो, तुमच्याकडे जेवढे कपडे आहेत ना ते तुम्हाला मरेपर्यंत पुरू शकतात. काही गरज नाही नवीन कपडे घ्यायची. कशासाठी घेतो आपण? दिखावा. हा अहंकार खूप वाईट आहे. झोपण्यासाठी सिंपल असं छत पाहिजे बस. त्याला साधेपणा म्हणतात. याच्या पुढे जे काही आपण साठवतो ते सगळं एक्स्ट्रा साठवणे. सगळं एक्स्ट्रा साठवणे. आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील की प्रभूजी हे तर आमच्याकडे नाहीच आहे, परंतु याच्या ऑन टॉप ऑफ दॅट याच्यावरती माझ्या डोक्यावरती भरपूर कर्ज आहे. कोणी सांगितलेलं तुम्हाला कर्ज काढायला? आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये कर्ज नावाचा प्रकारच नाहीये. हा सावकारी, त्याच्याकडून पैसे उसने घेणे, मग नंतर बँकेकडून लोन घेणे, कर्ज घेणे, हा प्रकार सगळा आधुनिक आहे. वैदिक जीवनामध्ये, अगदी चाणक्य पंडितांच्या जीवनामध्ये, कलियुगामधल्या जीवनामध्ये जर तुम्ही बघितला, कर्ज बिर्ज असला प्रकारच नाहीये. ऍक्च्युली तुला मदत पाहिजे ना, हे घे मदत, संपला विषय. कर्ज नावाचा प्रकारच नव्हता. हे सगळं आत्ता तयार केलं. आपलं हिंदुत्ववादी सरकार कर्जाला अजून जास्त बढावा देते. मुद्रा लोन आणि हे लोन आणि ते लोन. कर्ज घ्या, नुसतं कर्ज घ्या, म्हणजे तुम्ही मेलच पाहिजे कर्जाखाली. बरं, कर्ज असेल डोक्यावरती, काय केलं पाहिजे? आजच्या आज जे आहे ते विकून कर्ज फेडलं पाहिजे. आजच्या आज, उद्या सकाळी पण नाही, आजच्या आज. आणि निवांतपणे राहिलं पाहिजे. जीवन जगायला पैशाची काही गरज नसते. 2 वेळचं जेवण मिळालं, अंगावरती 4 कपडे मिळाले, डोक्यावरती थोडस छत मिळालं, बास असतं आपल्याला. याच्या व्यतिरिक्त अजून 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 गोळा करण्यासाठी आपण कर्ज काढत असतो. कोणीही सांगितलेलं नसतं तुम्हाला कर्ज काढायला. वा आजकाल आणखीन एक कारण आहे कर्ज काढायचं, ते म्हणजे अति भयानक तमोगुणामध्ये जो असतो तो कर्ज काढतो. याला काम करायचं नाही, कष्ट करायचं नाही, काम करायचं नाही, कष्टाने मिळवून खायचं नाही, दुसऱ्याकडून पैसे मागून फक्त खायचे, असे लोक कर्ज काढतात. माणसाने कर्जमुक्त राहिलं पाहिजे, चाणक्य पंडित म्हणतात. सदैव एक दिवस पण आपला कर्ज असेल तर एक रात्र पण आपण झोपलं नसलं पाहिजे. कर्ज डोक्यावर असेल तर कधी एकदा फेडतो. घराला आग लागल्याप्रमाणे आपल्या डोक्यात विचार चालला पाहिजे. चाणक्य पंडितांच्या चाणक्य नीतीमधला हा श्लोक आहे. डोक्यावर 5 पैशाचं जरी कर्ज असेल, घराला आग लागल्याप्रमाणे आपण धडपडलं पाहिजे ते परत करायला. त्याच्याशिवाय गप्प बसलं नसलं पाहिजे. पण आज आपण निर्लज्ज झालोय. कर्ज बुडवणे ही एक फॅशन झालेली आहे आजकालची. अतिसंचय करायचं थोडीच थांबणार आहे आपण. अतिसंचय करणे तर आजचा धर्म झालाय ऍक्च्युली. जो अतिसंचय करत नाही त्याला मूर्ख म्हटलं जातं आजच्या समाजामध्ये. जो एक्स्ट्रा साठवून ठेवत नाही त्याला मूर्ख म्हटलं जातं समाजामध्ये. ते तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, हे जेवढे मोठे लोक असतात ना ते सगळे कर्जबाजारी असतात.
अडाणी अंबानी हे सगळे लाखो स्वतःच्या पैशावर ते बिझनेस करतच नाहीत, तुमच्या पैशावरती बिझनेस करतात. कारण एक नंबरचे हे आसुरी प्रवृत्तीचे असतात. त्यांना माहिती असतं स्वतःचे पैसे कशाला खर्च करायचे, आपल्याला फुकटात कर्ज मिळते एवढं. 10,000 करोड अशी कर्ज असतात त्यांची. 10,000 करोड आपण कल्पना करू शकत नाही व्हॅल्यू असते किती. 2 भाकरी मिळवायची आपल्याला, सकाळी 2 भाकरी संध्याकाळी 2 भाकरी, कशाला लागतात 10,000 करोड? हो की नाही? ऐकल्यावर हसू येतं ऍक्च्युली. 10,000 करोडच्या किती भाकऱ्या आहेत, त्याच्या 10 पिढ्या बसून खातील एवढं तो साठवून ठेवतो. आणि त्याला माहिती नसतं, तो शरीर सोडला की त्याच्या पुढची पिढी का त्या 10,000 करोडचं करेल काय ते त्याला पण माहिती नाही. त्याच्यावरती अजिबात कंट्रोल नाही, तरी पण तो साठवून ठेवतो. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कारण आपण सगळे याच्यामध्ये अडकले. एक वेळ आपण जप करू, कांदा लसूण बंद करू, सगळं करू, प्रभूजी मी ब्रह्मचर्य पाळायला पण तयार आहे, सगळं करायला तयार आहे, परंतु हे अति साठवायचं बंद करायला मला सांगू नका. हे आपली सगळ्यांची प्रवृत्ती आहे. म्हणूनच आपण नोकरी सोडत नाही, व्यवसाय बंद करत नाही आणि प्रभुपादांच्या आदेशाचं पालन करत नाही. नाहीतर उद्या आले असते सगळे शेतामध्ये. कोणालाही नोकरी सोडायची नाही, हो की नाही? अरे ह्याच्यात तुमचंच नुकसान आहे. जेवढं जास्त कमवायचा प्रयत्न करणार, जेवढं जास्त साठवून ठेवणार, तेवढं टेन्शन. आपण परवा गेलो होतो, सृजन कसा होता? नाही दार आहे ना खिडकी आहे घराला, जंगलात एकटाच राहतो. चोर बीर येतील का आपण त्यांना प्रश्न विचारत होतो, इथे चोर वगैरे येतात का? अरे चोर आला तरी तो घेऊन काय जाणार आहे? माझ्याकडे ना काही नाहीच आहे. 2 शेळ्या आहेत, 2 गायी आहेत, 2 घोडी आहेत, 2 कुत्री आहेत, 2 मांजरे आहेत. घेऊन जावा, काय घ्यायचं घेऊन जायचं. तुम्ही जरी घेऊन गेला तरी मला दुसरी गाय मिळते, दुसरे येते उद्या. टेन्शन फ्री जीवन जगणे काय असतं हे आपल्याला माहितीच नाही. जितकं जास्त साठवायचा प्रयत्न करणार तेवढ्यासाठी तेवढंच परिश्रम करावे लागणार, तोंडाला फेस येणार, मृत्यूचं भय असणार, आपल्याकडे जे साठवलेलं आहे ते चोरून कोण घेऊन जाईल का याचं भय असणार, आणि आयुष्य सगळं आपण भययुक्त शोकयुक्तच घालवणार. मग जगताय तरी कशाला? भगवान कपिल देव म्हणतात मग जगताय तरी कशाला? एक क्षण पण तुमच्या मनामध्ये भीती गेलेली नाहीये, शोक चिंता गेलेली नाही आहे, भय गेलेला नाहीये. मग जगण्याचा उद्देशच काय? जगून उपयोगच काय? जगलंच नसलं पाहिजे मग माणसाने. मग या भय चिंता शोक यातून मुक्त होण्यासाठी 2 दिवस गोव्याला जाऊन यायचं. दारू पिऊन नागडे उघडे लोक बघून हे भीती शोक मनातलं जातोय काय, स्ट्रेस टेन्शन जातोय काय, प्रयत्न करायचा. 2 मिनिटासाठी गेल्यासारखं वाटतंय, परत येऊन कुत्र्या मांजऱ्यासारखं याच भीती शोक भय मध्ये पुन्हा अडकायचं. कुठल्या देवाने सांगितलंय? कुठल्या देवाने सांगितलंय? काही लोक मला सांगतात रात्री 2 वाजता जाग येते. कशाने? हे कर्ज नाही फेडलं तर कसं होईल? अरे उद्याच्या उद्या फेडून टाक ना, जे आहे ते सगळं विक आणि फेडून टाक. कुठे सांगितलं एवढं कर्ज ठेवायला? माणसाला सवय लागली आहे भय चिंता शोक याच्यामध्ये जगण्याची. काही लोक म्हणतात की चिंता नसेल, भय नसेल, श्लोक नसेल तर जीवनाला अर्थच नाही. व्हॉट रबिश. आणि यातूनच मग शारीरिक व्याधी पण सुरू होतात. ब्लड प्रेशरचा त्रास, डायबिटीसचा त्रास, अशा व्याधी होतात जे डॉक्टरला पण कळत नाही काय व्हायला लागले. अंगभर खाज सुटाले, डॉक्टरला पण कळत नाही. सगळ्यात इतके लोक मला भेटलेत आजपर्यंत, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. प्रभूजी सगळे टेस्ट केले, सगळे काहीच प्रॉब्लेम नाहीये, परंतु हे काय जात नाही. कुठून आला हा रोग? डॉक्टरला पण कळत नाही कुठून आला रोग. सगळं नॉर्मल आहे प्रभूजी. ब्लड टेस्ट केली, MRI काढला, सगळं नॉर्मल आहे. कुठून आलं? कारण ही सवय लागली आपल्याला अति साठवून ठेवण्याची.
त्यासाठी अति कष्ट करायची, अति कर्ज काढायचे, दुसऱ्याचा द्वेष करायचा, दुसऱ्याशी चुकीचं खोटं बोलायचं, सत्य, अहिंसा, अस्तेय सगळं गाठ बांधून ठेवून टाकले आपण कुठेतरी लॉफ्ट वरती. आपला काही संबंधच नाही याच्याशी. सत्य, अहिंसा, अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, दुसऱ्याचं हिसकावून न घेणे. मग तुम्हाला व्याधी होणारच, शारीरिक कष्ट होणार, मानसिक कष्ट होणार. हा निसर्गाचा नियम आहे, कुणीही याला तोडू शकत नाही. असं असतं तर मोठे मोठे अभिनेते आत्महत्या केले नसते, जोक जोक म्हणून हे फोटो आजकाल सोशल मीडियामध्ये पाठवतात, परंतु ही सत्य परिस्थिती आहे. जो अंबानीचा मुलगा, काय नाव त्याचं, ढोला मोठू, काय नाव त्याचं, कालच वाचलं मी. त्याचं परवा लग्न झालं, काय नाव त्याचं, अनंत अंबानी. त्याचा एक जोक पाठवला जातो सोशल मीडियावरती की करोडो अब्जावधी रुपये असून देखील डोक्यावरती केस ठेवणे तुमच्या हातात नाहीये. लग्न व्हायच्या आधी केस गेली त्याची डोक्यावर. काय उपयोग आहे असले पैसे साठवून. काल मी एक खूप छान शॉर्ट रील बघितला, ऍक्च्युली मी पाठवायला विसरलो. एकटा करोडपती माणूस, ऍक्च्युली सगळं सोडून दिलं त्यांनी, सगळे कर्ज फेडले, सगळं विकून टाकलं आणि झोपडीत जंगलात जाऊन राहतो. त्याची मुलाखत घेत होता कुणीतरी. अगदी मस्त बॉडी, खाली धोती घातलेली, वरती काही घातलं नव्हतं त्याने. आणि तो इंटरव्ह्यू घेणारा त्याने पहिला प्रश्न विचारला की तुम्हीच ते आहात का ज्यांनी सुखासाठी आपली मर्सिडीज पण विकली. तो म्हणाला मी तो नाही, ऍक्च्युली मी माझ्या सुखासाठी माझी BMW विकली. माझ्याकडे BMW होती, परंतु मला कधीच सुख मिळालं नाही. मला कळालं याच्यात सुख नाहीये, दुसऱ्या दिवशी मी विकून टाकलं. मस्तपैकी जंगलामध्ये जीवन जगत. आर्जवम, साधेपणा असला पाहिजे जीवनामध्ये. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हा शब्द इतका महत्वाचा आहे, आर्जवम. भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा येतो. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, शांतीर, आर्जवम. साधेपणा, सरळपणा. साधेपणा, सरळपणा तेव्हाच येऊ शकतो जेव्हा ही एक घाणेरडी सवय आपण सोडून देतो, अति साठवणे. मग असं झालं, तसं झालं, मेडिकल इमर्जन्सी आली, हे झालं, ते झालं. तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे भक्त कसले, भगवंतांवर विश्वासच नाही तुमचा. अनंत चिंतयंत, व्हॉट इज दॅट श्लोक, अनंतश्चिंतयंत माम ये जना पर्युपासते अनन्याभियुक्ताना योगक्षेमम वहाम्यहम. भगवंत म्हणतात भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये, जो माझी अनन्य भावाने, भक्तिभावाने सेवा करून माझी भक्ती करतो, त्याचं सगळं मी बघतो. योगक्षेमम वहाम्यहम. दुर्दैवी गोष्ट आहे, दिलीप कुलकर्णी आपल्याला हा श्लोक सांगत होते. आपण सगळे कृष्ण भक्त आणि आपल्याला ते सांगतात योगक्षेमम वहाम्यहम. ऍक्च्युली त्यांनी खऱ्या अर्थाने तसं बघायला गेलं तर आपल्या कानाखाली चपराक मारली. ऍक्च्युली तुम्ही कृष्ण भक्त आहात, तुम्हाला याच्यावर जास्त विश्वास असला पाहिजे. योगक्षेमम वहाम्यहम. होय की नाही. सो बॅड. पुढे काय, सामान्य लोकांशी वायफळ गप्पा गोष्टी करू नयेत. ही काही सांगायची गोष्ट नाही आहे, परंतु तुम्ही काही थांबणार नाही मला माहिती आहे, त्यामुळे मी काही जास्त चर्चा करत नाही याच्याबद्दल. सामान्य लोकांशी वायफळ गप्पा गोष्टी करू नयेत आणि अकारण विधिविधानांचे पालन करू नये. अकारण विधिविधानांचं पालन करणे म्हणजे विनाकारण हे पाळायचं, ते पाळायचं, मनात भाव काहीच नाही. या साधूंनी सांगितलंय, त्या साधूंनी सांगितलंय,
या नियम बंधनं आहेत, परंतु पहिल्यांदा त्याच्या मागचा भाव निर्माण केला पाहिजे मनामध्ये. स्वतःची खरोखर प्रगती व्हावी म्हणूनच त्याने विधी नियमांचे पालन करावे. खरोखर प्रगती व्हावी म्हणूनच केलं पाहिजे सगळं. नसेल तर काही उपयोग नाही. सकाळी आरती करायची, दुपारी आरती करायची, संध्याकाळी आरती करायची. काही काही लोक इतक्या प्रामाणिकपणे सकाळी आरती करतात आणि उठतात आणि दुसऱ्याला फसवायला जातात. भगवद्गीतेमध्ये 18 गुणांचा उल्लेख करण्यात आला आहे आणि सरळपणा हा त्यापैकी एक गुण आहे. अध्याय 13 श्लोक नंबर 8, 9, 10, 11, 12. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, शांतीर, आर्जवम. मनुष्याने निरअहंकारी असावे. त्यातच सांगितलंय निरअहंकार, ममत्व रहित, इतरांकडून अनावश्यक सन्मानाची अपेक्षा करू नये, अमानित्वम, आणि अहिंसक असावे. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा. मनुष्याने अत्यंत सहनशील आणि सरळ मार्गी असावे. ऍक्च्युली सरळ मार्गी साधेपणा अंगात आणायचा असेल तर सहनशील असावंच लागतं. आणि या जगामध्ये तुम्हाला डिवचणारे, तुमच्याकडून लुबाडणारे खूप जण भेटणार आहेत. तुम्हाला फसवून जाणारे. मग आपण विचार करतो आपण एवढे सरळ वागतोय म्हणूनच आपल्याला लोक फसवतात. माझा एक मित्र नेहमी म्हणतो, जंगलात जेव्हा झाड तोडायला लोक जातात तेव्हा वाकडं तिकडं झाड तोडत नाहीत, सरळ झाड पहिल्यांदा तोडतात. त्यामुळे या समाजात सरळ साधं वागून चालत नाही. वेल, वाकडं तिकडं वागा, तुम्ही समाजात टिकून राहाल, परंतु समाजातच टिकून राहाल. इथून तिथून तुमची सुटका होणार नाही. इथून सुटका व्हायचं असेल तर सहनशील असलं पाहिजे. लोक येणार, फसवून जाणार, काय वाटेल ते बोलणार. मित्र येणार, म्हणणार अरे तू काय खूप शहाणा झाला का, आधी आम्हालाच सांगितलं अशी ऐश करायला पाहिजे, तशी ऐश करायला पाहिजे, आता तू देवधर्माच्या मार्गाला लागला म्हणून काही खूप शहाणा झाला का, मैत्री विसरला का. खूप लोक काही काही बोलणार आपल्याला. सहनशील असलं पाहिजे. मनुष्याने अत्यंत सहनशील आणि सरळ मार्गी असावे. सरळ मार्गी, कपटीपणा नसला पाहिजे मनामध्ये. सरळ मार्गीचा अर्थ काय? सिंपल अर्थ आहे सरळ मार्गीचा. मनात कपटीपणा कधी असला नसला पाहिजे. माणूस कपट कधी करतो? छोटा कपट असू दे, मोठा कपट असू दे, डझंट मॅटर, कपट हा कपटच असतो. मनुष्य कपटीपणाने कधी वागतो? जेव्हा तो स्वार्थी असतो. नसेल तर कपटीपणाने वागायचा संबंधच काय, हो की नाही? जेव्हा त्याला लाभ, पूजा, प्रतिष्ठेची अपेक्षा असते तेव्हा तो कपटी वागतो. प्रभुपाद सांगतात, भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी हा जो श्लोक सांगितलेला आहे चैतन्य चरितामृतामध्ये, तो बेंगालमध्ये खूप फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. निषिद्धाचार कुटीनाती, निषिद्धाचार जिवेर हिंसा कुटीनाती लाभ पूजा प्रतिष्ठा आदी जत उपशाखा गण. निषिद्ध आचार म्हणजे चुकीचं आचरण, जीवेर हिंसा म्हणजे दुसऱ्या जीवांप्रती हिंसा, आणि कुटीनाटी म्हणजे कपटीपणे वागणे. हे माणूस तेव्हाच करतो जेव्हा त्याला लाभ, पूजा, प्रतिष्ठेची अपेक्षा असते. माझा काहीतरी फायदा झाला पाहिजे याच्यातून, भौतिक फायदा बरं का, आध्यात्मिक. मग तो कपटी वागतो, 100% कपटी वागतो. माझा फायदा बघितला की तो कपटी वागणारच, किंवा मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे याच्यामध्ये, मग तो कपटी वागतो. आणि कपटीच्या बरोबर उलट असतं सरळ मार्गी असणे. जे आहे ते आहे, कोणापासून काही लपवायचं नाही, कोणाशी काही खोटं बोलायचं नाही. जे आहे ते आहे बाबा. तू मला हा म्हण, तू मला नाही म्हण, तू माझा जय जयकार कर, करू नको. हरे कृष्ण. मुळात मानाची अपेक्षाच केली नसली पाहिजे आपण. जो मानाची अपेक्षा करतो तो भगवंतांचा भक्त होऊच शकत नाही. कीर्तनीय सदा हरी कोण करू शकतो? ज्याला मानाची अपेक्षा नाही. अमानिनम मान देन कीर्तनीय सदा हरी. नसेल तर तुम्ही कीर्तनीय सदा हरी करूच शकणार नाही.
आणि आपल्या जीवनाचा उद्देश आहे सदा हरीचे कीर्तन करणे. त्याच्यासाठी पहिली गोष्ट, मान सन्मानाची अपेक्षा पूर्णपणे सोडून दिली पाहिजे. दुसऱ्यांना मात्र सदैव मान सन्मान दिला पाहिजे. अमानीनं मान देना, तोच हरीचं कीर्तन सदैव करू शकतो. आता या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत की नाही तुम्ही मला सांगा, आहेत की नाही प्रॅक्टिकल? आजपासून, आत्तापासून आपण करू शकतो हे सगळं, हो की नाही? मनाची तयारी पाहिजे. आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करावा, आचार्योपासनम. स्वीकार करतो आपण बरेच जण स्वीकार करतात. प्रभूजी गुरु मानले तुम्हाला, पण ऐकायचं काही नाही, शेण ऐकायचं नाही. उलट गुरुला 4 उपदेश देऊन जातात. काय उपयोग आहे मग? इंद्रिय तृप्तींना बळी पडू नका. इंद्रिय तृप्तींना बळी पडलेले गुरूंना, आचार्यांना सन्मान कधीच देत नाही. काल वाचलं आपण. गुरुचा, आचार्याचा सन्मान किती करायचा असतो हे लिटरली अक्षरशः कलियुगामध्ये आपण विसरलोय. कसंही वागतो आपण. आचार्योपासनम ऍक्च्युली भगवद्गीतेचा श्लोकच अख्खा इथे सांगतात प्रभुपाद. आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करावा आणि इंद्रियांवर संयम राखावा. इंद्रिय निग्रह, या गुणांचा उल्लेख येथे आणि भगवद्गीतेतही करण्यात आला आहे. आध्यात्मिक जीवनात प्रगती कशी करावी याविषयी श्रवण मनुष्याने अधिकृत पुरुषांकडून करावे, कोणाकडून पण करायचं नाही, हे पण लक्षात ठेवा. इतक्या वेळेला सांगून देखील काही लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, प्रभूजी आणखीन एक 4 लोकांचं मला खूप आवडतंय युट्यूब वरती, ऐकलं तर चालेल का? अरे कशाला ऐकायला पाहिजे? तुम्हाला प्रभुपाद स्वतः भगवद्गीता सांगतायत, भागवतम सांगतायत, तुम्हाला अजून 4 लोकांचं, बरं तुम्ही आचरणात कितपत आणलंय त्यातलं? प्रभुपाद 1000 वेळा सांगतात की उगी कृष्ण कथा आहे म्हणून कुणाच्या पण मुखातून ऐकायची नाही. ती विष समान पण असू शकते. आश्चर्य वाटतं आपल्याला ऐकायला, कृष्ण कथा कशी काय विषा समान असू शकते. अवैष्णव मुखोद्गीर्णम पूतम हरिकथामृतम सर्पोच्चिष्टत. अवैष्णवाच्या मुखातून हरिकथा देखील सापाने टच केलेल्या दुधासारखी विषारीच असते. खूप केअरफुल राहिलं पाहिजे आपण. बरं पहिल्यांदा आचरणात तर आणा. आचरणात सगळं जे सांगितलेलं आहे प्रभुपादांनी, आपण जे भगवद्गीतेच्या क्लासमध्ये वाचतो, ऐकतो, श्रवण करतो, ते सगळं आचरणात आणल्यानंतर तुम्हाला काही कमी वाटत असेल, अजून काहीतरी श्रवण करायला पाहिजे, मग जाऊन ऐका इकडे तिकडे. आचरणात आणायची अजिबात आपली इच्छा नाही. ऍक्च्युली असेच लोक इकडचं तिकडचं श्रवण करत असतात ज्यांना हे आचरणात आणायचं नसतं. अजून साधं सोपं सिंपल कुठे सापडते काय बघायची इच्छा असते, म्हणून आपण इकडे तिकडे पाय मारत असतो. दुसरे काही नसते याच्या मागे कारण. या संदर्भातील उपदेश आचार्यांकडून स्वीकारून ते आत्मसात करावेत. थोडस वेळ लागेल बरं का, मी आज थोडस स्लो वाचतोय, अजून खूप मोठा आहे तात्पर्य. या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे की नाम संकीर्तनाच हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या पवित्र भगवन नामाचे कीर्तन मनुष्याने व्यक्तिशः व सामूहिकरित्या करावे. व्यक्तिशः जेव्हा आपण करतो त्याला जप म्हणतात, सामूहिकरित्या आपण जेव्हा करतो त्याला कीर्तन म्हणतात. श्री चैतन्य महाप्रभूंनी या पवित्र नाम संकीर्तनावर आध्यात्मिक प्रगतीचे मूलभूत साधन म्हणून विशेष जोर दिला आहे. मूलभूत म्हणजे काय? मूलभूत म्हणजे पाया. तुम्ही जपच करत नसाल तर बाकीचं तुम्ही कधीच करणार नाही. 2 वर्ष जर तुमचे झालेले असतील जपाला सुरुवात करून, तुम्ही 16 माळा जप केलंच पाहिजे. करत नसाल तर सगळी कामं बंद करा, सगळी बंद करा आणि आजपासून 16 माळा जप करायला सुरुवात करा.
2 वर्ष बास आहे. खूप सिरियसली घेतलं पाहिजे. या श्लोकात आर्जवेन अर्थात निष्कपटपणे आणि दुटप्पीपणा न करता हा आणखी एक महत्वाचा शब्द आला आहे. पुन्हा आर्जवम वरती येतात प्रभुपाद. निष्कपटपणे आणि दुटप्पीपणा न करता. दुटप्पीपणा म्हणजे काय? बोलायचं एक आणि करायचं एक. भक्ताचं आचरण असं नसलं पाहिजे. भक्ताने स्वार्थपूर्तीसाठी योजना आखू नयेत. व्हेरी इम्पॉर्टंट. भक्ताने स्वार्थपूर्तीसाठी योजना आखू नयेत म्हणजे काय? आपला स्वार्थ पूर्ण होण्यासाठी आपण खूप सारे प्लॅनिंग करत असतो. असं कर्ज फेडायचं, मग त्यानंतर असं कर्ज काढायचं, मग हा व्यवसाय सुरू करायचा, मग हे करायचं, मग ते करायचं, मग असं करायचं, मग तसं करायचं. पंचवार्षिक योजना, दशवार्षिक योजना. भगवंतांचे पंचवार्षिक, दशवार्षिक वार्षिक योजना आहेत. आपले काय असतात? आपले 10 पिढ्याच्या योजना असतात. माझ्या मुलासाठी, माझ्या नातवंडासाठी. हे भक्ताचं काम नाहीये. कारण भक्ताला कळालेलं असतं या भौतिक जगामध्ये कुठलीही योजना सक्सेसफुल होत नाही. कितीही ॲक्युरेटली करा, कितीही फुलप्रूफ योजना तयार करा, सक्सेसफुल होत नाही. मृत्यू सर्वहारश्च. मृत्यू सगळ्यावरती पाणी टाकून. मग योजना करायच्या नाहीत का? असं नाही. योजना केलीये भगवान श्रीकृष्णांनी, योजना केली आहे श्रील प्रभुपादांनी. त्या योजनेमध्ये आपण फक्त भाग घ्यायचंय. त्या प्लॅनिंग मध्ये जायचंय आणि म्हणायचंय, प्रभूजी माझा पार्ट काय आहे सांगा याच्यामध्ये. मी काही नवीन योजना करत बसणार नाही. माझा पार्ट काय आहे सांगा याच्यामध्ये. हे भक्ताचं काम असतं. अर्थात भगवंतांचे कार्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रचारकाला योग्य मार्गदर्शनाखाली कधी कधी योजना आखाव्या लागतात. परंतु स्वहिताविषयी मात्र त्याने सदैव निष्कपटी असावे आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती न करणाऱ्या मनुष्यांची संगती त्याने टाळावी. तुम्ही हा जर संग टाळला नाही ना तर तुम्ही योजना करतच बसणार. 100% योजना करणार. आपल्या योजना किती पॉवरफुल असतात बघा. इंद्रिय तृप्तीच्या योजनेसाठी आपण भगवंतांच्या योजनाला देखील लात मारायला तयार असतो आणि वर म्हणायचं मी कृष्ण भक्त आहे, भक्तीमध्ये प्रगती करायचा प्रयत्न करतोय. का होतं हे असं? असत्संग. जे कृष्ण भक्त नाही आहेत, भक्तीमध्ये ज्यांना रुची नाही आहे किंवा भक्तीमध्ये ज्यांना जास्त इंटरेस्ट नाही आहे परंतु जास्त इंटरेस्ट नाही आहे, अशांचा संग करणे हे आपल्या पतनाचं मेन कारण असतं. मेन कारण लक्षात ठेवा, मेन कारण असतं. असत्संग त्याग ऐ वैष्णव आचार. भगवान श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात वैष्णव म्हणजे तोच जो असत्संग टाळतो. बस, फुल स्टॉप. हे तुम्हाला जमलं नाही, तुम्हाला काहीच जमलं नाही, जमणार पण नाही. खूप सिरियसली घेतलं पाहिजे. या श्लोकामध्ये आर्य हा आणखी एक अर्थपूर्ण शब्द आहे. म्हणजे जे आर्य नाहीत त्यांचा संग टाळला पाहिजे. आर्य म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण आलेला आहे. आर्य हा शब्द अगदी पहिल्याच अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये अनार्य जुष्टम. अर्जुनाला भगवंत म्हणतात तू काय अनार्यासारखं बोलतोयस, वागतोयस. आणि प्रभुपाद आपल्याला अर्थ सांगतात आर्य म्हणजे ज्याला जीवनाचा उद्देश कळालेला आहे तो. ज्याला जीवनाचा उद्देश कळालेला नाही तो अनार्य. अशा लोकांचाच आपण संग केला पाहिजे. कृष्ण भावनेच्या ज्ञानामध्ये तसेच भौतिक समृद्धीमध्ये प्रगती करणारे लोक आर्य म्हणवले जातात. आर्य आणि अनार्य किंवा सूर आणि असुर यांच्यामध्ये त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या दर्जेनुसार भेद पडतो. म्हणजे आध्यात्मिक प्रगती केवढी आहे त्याच्यानुसार ठरवलं जातं आर्य आहे की अनार्य आहे. अध्यात्मामध्ये प्रगत नसणाऱ्या व्यक्तींचा संघ निषिद्ध आहे. अंगावर काटा येतो ऍक्च्युली वाचल्यानंतर. निषिद्ध आहे, नॉट अलाउड. आपल्याला आचार्याबद्दलच आदर नाहीये, मग आचार्याच्या शब्दाबद्दल काय आदर असणार.
होय की नाही? कारण तसं बघायला गेलं तर निषिद्ध हा शब्द इतका पॉवरफुल आहे. इट्स लाईक तुम्हाला जसं गव्हर्नमेंट किंवा किंवा एखाद्या विषाच्या पुडीवरती लिहिलेलं असतं, हे करू नका, जीव जाईल तुमचा, त्याला म्हणतात निषिद्ध. प्रभूजी निषिद्ध, तुम्हाला काय जाते बोलायला, आम्हाला इथं रोजच्या जीवनामध्ये आमचे एवढे नातेवाईक आहेत, आमचे एवढे मित्र आहेत, आमचे हे आहे, आमचं ते आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की असत संग त्याग यही वैष्णवाचार. मनुष्याने क्षणभंगूर गोष्टीवर आसक्त असणाऱ्या व्यक्तींचा संग टाळावा. असत म्हणजे अत्याधिक भौतिक आसक्ती असलेला, भगवंतांचा भक्त नसणारा आणि स्त्री किंवा उपभोग्य ऐहिक वस्तूवर अत्यंत आसक्त असणारा. समजावून सांगायची काही गरज नाही, तरी पण समजावून सांगतात चैतन्य महाप्रभू. असत संग त्याग ऐ वैष्णवाचार अभक्त स्त्री संगी समथिंग समथिंग. श्लोक मला पूर्ण आठवत नाही आता. त्याच श्लोकामध्ये अभक्त स्त्री संगी असल्या लोकांचा संग तर पूर्णपणे टाळला पाहिजे. वैष्णव तत्वज्ञानानुसार असा मनुष्य पाखंडीच असतो. पाखंडी, ढोंगी. भक्ताला आपल्याकडील संपत्तीचा व साठ्याचा अहंकार नसावा. शेवटचा मुद्दा अहंकार. सौजन्य आणि नम्रता हीच भक्ताची खरी लक्षणे होत. अहंकाराच्या बरोबर उलट असतं विनम्रता. सौजन्य, सौजन्य म्हणजे दुसऱ्याला मदत करणे. नम्रता. भक्त आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रगत असला तरी तो सदैव सौजन्यशील आणि नम्रच असतो. याचे उदाहरण कविराज गोस्वामी आणि इतर वैष्णवांनी आपल्या आचरणातून दाखवले आहे. चैतन्य चरितामृता अख्खी चैतन्य चरितामृता ही विनम्रतेच चरित्र आहे ऍक्च्युली. कृष्णदास कविराज गोस्वामी, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रामानंद राय, स्वरूप दामोदर यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे भक्त कसा असतो, कसा असावा. याचे उदाहरण कविराज गोस्वामी आणि इतर वैष्णवांनी आपल्या आचरणातून दाखवले आहे. आपण रस्त्यावरील तृणापेक्षाही नम्र आणि वृक्षापेक्षाही सहनशील असावे. हा एक श्लोक शिक्षाष्टकामधला ज्याला कळाला तो शुद्ध भक्त होऊ शकतो. रस्त्यावरील गवतापेक्षाही नम्र असलं पाहिजे. कोणी तुडून गेलं तरी उलट बोलायचं नाही. आणि झाडापेक्षाही वृक्षापेक्षाही सहनशील असावे. कोणी कापलं, कोणी फळ चोरून नेलं, ऊन वारा पाऊस, तो बिचारा काही कंप्लेंट करत नाही. ही चैतन्य महाप्रभूंची शिकवण आहे. मनुष्याने कधी गर्वाने फुगून जाऊ नये किंवा दुराभिमानीही असू नये. दुराभिमानी म्हणजे विनाकारण अभिमान. मी बनवलंय, मी केलंय, माझा मुलगा आहे. अशा प्रकारे आचरण केल्यास तो नक्कीच आध्यात्मिक जीवनात प्रगत होऊ शकेल. हे जे आजच्या या श्लोकामध्ये सांगितलंय ते सगळं जर आपण आचरण केलं तर नक्कीच आपण जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. हो की नाही? नसेल तर करू शकणार नाही. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? कोणाला वाईट वाटलेलं असेल तर माफ करा मला. येस प्रभूजी. कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हा प्रभूजी, मला एक असं विचारायचं होतं की ज्या ठिकाणी आपल्याला भक्तांचा संग मिळू शकत नसेल, आपण अशा ठिकाणी राहत असू की ज्या ठिकाणी आजूबाजूला जवळ मंदिर नसेल वगैरे, तर मग अशा वेळेला शुद्ध भक्तांचा संग मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल?
शुद्ध भक्त याची व्याख्या पहिल्यांदा आपल्याला माहिती असली पाहिजे. जसं आपण आता मागचे 3-4 दिवस वाचन करत आहोत, हे गुण ज्याच्यामध्ये आहेत तो शुद्ध भक्त. आपल्या आजूबाजूला अशा लोकांना आपण शोधायचं. आजकाल आजूबाजूला नाही मिळाले तर आपण इंटरनेटद्वारे शोधू शकतो. शोधणे हे आपलं काम आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोक शुद्ध भक्तांचा शोध करण्यासाठी घर सोडून जायचे, हिमालयापर्यंत जायचे. तिथे साधूंचा संघ मिळाला की तिथेच राहायचे. आज आपल्याला हा अति संग्रह करण्याच्या नादामध्ये आपण घरदार, मुलं बाळ याच्यामध्ये इतके अडकलेलो आहे आपण की आपल्याला असं वाटतं की जो आहे तो संघ की वाईट का असे ना, थोडाफार का संघ आहे आपण करूया, परंतु ते आपल्या भक्तीसाठी निगेटिव्ह ठरतं, प्रगती होऊ देत नाही आपली भक्तीमध्ये. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? अशा वेळेला आपण दृढ निश्चयी होऊन शुद्ध भक्तांचा शोध घेतला पाहिजे. आणि भक्तांचा संघ हा फक्त शारीरिक संघच नसतो. खरा संघ असतो तो वाणीचा संघ असतो. आज आपण खूप 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 भाग्यवान आहोत. आपल्याकडे युट्यूब आहे, इंटरनेट आहे. जस्ट इमॅजिन पूर्वीच्या काळामध्ये लोक कसे राहत असतील, हो की नाही? आम्ही 8 वर्ष अशा ठिकाणी काढलं जिथे एकही भक्त नव्हता, आणि तेव्हा इंटरनेट पण एवढं हे नव्हतं. 2008 पासून नंतर इंटरनेट आला. इंटरनेट होता, परंतु एवढं झूम आणि गुगल मीट आणि ऑनलाईन क्लासेस वगैरे असला प्रकार नव्हता तेव्हा. आता आहे. मग आम्ही कसा संघ करायचो? माझे जे मार्गदर्शक गुरु होते त्यांनी आम्हाला सांगितलं की शिला प्रभुपादांचे लेक्चर्स कुठून मिळतात काय बघा. मग तेव्हा ते सगळे CD वर मिळायचे. आजकाल तुम्ही वाणीपीडिया वरती गेला तर सगळे लेक्चर तुम्ही डाउनलोड करू शकता, आणि बऱ्याच लोकांनी डाउनलोड करून सेट करून पण ठेवलेला आहे. 13-14 GB कॉपी करून घेऊ शकता. परंतु तेव्हा ते आम्हाला CD पण मिळाले नाहीत. मग इंडियामधून एखादा व्यक्ती येणार होता, आय थिंक माझी सासू येणार होती का माझे आई वडील येणार होते, त्यांना मी सांगितलं पुण्याच्या मंदिरात जाऊन तिथून हे CD खरेदी करून, पुण्याचे नाही मुंबईच्या, ते घेऊन या. ते घेऊन आले आणि मग ते शिला प्रभुपादांचे CD वरून सगळे लेक्चर रोज ऐकायचं. ऑफिसला जाताना, ऑफिसवरून येताना, घरी बसलेला असताना. यालाच संघ म्हणतात ऍक्च्युली, प्रभुपादांचा संघ. ज्या लोकांनी प्रभुपादांचा लिटरली शारीरिक संघ केला त्यांच्यापेक्षाही जास्त तुम्ही प्रभुपादांचा संघ करू शकता जर रोज तुम्ही प्रभुपादांचे लेक्चर ऐकले. तर हे आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे ऍक्च्युली. युट्यूब किंवा हे गुगल मीट किंवा झूम मीटिंगद्वारे संघ करणे. ऑफकोर्स याच्यामध्ये पूर्ण प्रगती होत नाही, परंतु श्रवण हे खूप महत्वाचं असतं. इतक्या वेळेला प्रभुपाद सांगतात श्रवणाचं महत्व. श्रवणम 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 हे हातोडी मारल्यासारखं आहे. आणि मग या श्रवणातून आपली दृढता निर्माण होते आणि त्या दृढतेतून आपण खरोखर संघ घ्यायला तयार होतो. जॉब सोडायला तयार होतो, घर सोडायला तयार होतो, नाहीतर नाही होणार. आणि हा खरोखरचा संघ पण केला पाहिजे. प्रभुपादांच्या काळामध्ये एकही व्यक्ती असा नव्हता जो स्वतःचा जॉब करून प्रभुपादांची सेवा करायचा. प्रभुपादांचा शिष्य म्हटलं की तो 24 तास प्रभुपादांच्या सेवेमध्ये असायचा. प्रभुपाद त्याला न सांगता सकाळी सांगायचे, रात्री पण नाही सांगायचे, सकाळी उठून सांगायचे उद्या सकाळी तुला साऊथ आफ्रिकेत जायचंय नवीन सेंटर बनवायला, आणि तो जायचा. बायका पोरं सगळ्यांना घेऊन जायचं. आज आपली तशी दृढता का नाहीये? आपलं श्रवणम खूप कमी पडतं. हा श्रवणम पहिल्यांदा वाढवला पाहिजे. मग त्यासाठी युट्यूबचा वापर करा आणि शुद्ध श्रवण करा. जसं आज आपण वाचलं, कोणाचं पण श्रवण करू नका. काही लोक खूप फेमस आहेत म्हणून खरंच बोलतात असं नाही, हे पण लक्षात ठेवा. अक्षरशः त्यांच्या बोलण्यामध्ये आणि शिला प्रभुपादांच्या बोलण्यामध्ये 180 डिग्रीचा फरक आहे. काही लोकांच्या बोलण्यामध्ये टोटली चुकीचं बोलतात.
व्हेरी इंटरेस्टिंग. परवाच मी हे एका समजावून सांगत होतो. कोण होते ते मी विसरलो. फेमस आहेत आपल्या यातले. सांगत होते की या जगामध्ये प्रेम नाही असं कोण सांगतंय. जेव्हा मित्र मित्राला विचारतो कसा आहेस, त्यालाच प्रेम म्हणतात. प्रभुपाद तर एक्झॅक्टली याच्या विरुद्ध सांगतात. प्रभुपाद सांगतात या जगात प्रेम नाहीच आहे. तुम्हाला जर इंग्लिश समजत असेल थोड्याफार प्रमाणात, माझं प्रामाणिक मत आहे प्रभुपादांचे लेक्चर सगळे ऐकले पाहिजेत आपण. ज्याला ज्याला इंग्रजी समजतंय थोड्याफार प्रमाणात, त्याने प्रभुपादांचीच लेक्चर सगळे ऐकली पाहिजेत. मग तुम्ही दुसऱ्या कोणाची पण ऐका. मग तुमच्याकडे एक मोजमाप मिळतं की हे खरं बोलतोय की नाही हे समजण्यासाठी एक मोजमाप मिळतं प्रभुपादांच्या शिकवणीतून. त्यामुळे श्रवण करा, श्रवण करा, श्रवण करा. आणि जेव्हा तुम्ही शुद्ध होत जाता तेव्हा तुम्ही तुमचा संग दुसऱ्यांना द्या, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना. आणि त्यातून शुद्ध भक्त तुम्ही तयार करा, तुमचा संघ तुम्ही निर्माण करा. येस, हे अवघड आहे, मला कळतंय ऍक्च्युली, कठीण आहे. कारण आपण शुद्ध होण्यासाठी प्रभूजी मला पहिल्यांदा संघ पाहिजे, मी कसा दुसऱ्याला देणार. परंतु प्रभुपादांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे की एकटा जंगलात राहून भक्ती करणारा देखील शुद्ध होऊ शकतो. त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मला असं म्हणायचं नाहीये की मी शुद्ध आहे, परंतु एवढी ताकद आहे प्रभुपादांच्या वाणीमध्ये. आणि भगवान श्रीकृष्ण आणि प्रभुपाद रिपीटेडली सांगतात की जो कोणी विदाऊट संग शुद्ध भक्तीचं आचरण करायचा प्रयत्न करत असतो, भगवंत त्याच्या जवळ जास्त असतात. भगवंत त्याच्यापासून दूर कधीच जात नाही. त्यामुळे भागवतम, भगवद्गीता या दोन ग्रंथांना सिरियसली घेऊन आपण ज्याचं वाचन श्रवण केलं रोज नित्य नियमाने, नित्यम भागवत सेवया, प्रभुपादांचा अशा प्रकारे संग केला आणि शुद्ध भक्त शोधत राहायचे मिळतात आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंतांना रोज प्रार्थना करायची, मला शुद्ध भक्तांचा संघ मिळू दे, मला शुद्ध गुरु मिळवत, मला शुद्ध भक्तांचा संघ मिळवत. यासाठी भगवंत तुम्ही मला मदत करा, माझी सगळी करायची तयारी आहे तुमच्यासाठी. आणि मग भगवंत मदत करतात, 100% मदत करतात. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. ते परवा आपले ते चैतन्य कृष्ण स्वामी महाराजांना अटक केली, त्याबद्दल आम्हाला आंदोलनाचा SMS आला होता. मग अशा गोष्टी करायच्या का नाहीत? म्हणजे चिन्मय कृष्ण, चिन्मय दास, राईट? हा, बरोबर. या ऑफकोर्स केलं पाहिजे, केलं नाही पाहिजे असं नाही, परंतु चुकीचं आंदोलन केलं जात आहे. आपण हिंदू नाही आहे. प्रभुपादांनी रिपीटेडली 100 नाही 1000 वेळा सांगितलेलं आहे आपण हिंदू नाहीये. सनातन धर्मासाठी आपण केलं पाहिजे. ऍक्च्युली एवढा मोठा हे झालंच नसतं जर आपण पहिल्या दिवसापासून प्रभुपादांचे उपदेशांचं, आदेशांचं पालन केलं असतं. ज्याला जे रिपीटेडली प्रभुपाद सांगतात, वर्णाश्रमाची स्थापना करा, वर्णाश्रमाची स्थापना करा. आणि क्षत्रिय धर्म हा वर्णाश्रमातला एक धर्म आहे. आणि क्षत्रियाचं काम असतं रक्षण करणे, साधूंचं रक्षण करणे, गायींचं रक्षण करणे, धर्माचं रक्षण करणे. क्षत्रिय बनवलेच नाहीत. 60 वर्ष झाली प्रभुपाद जाऊन, अजून आपण क्षत्रिय बनवलेच नाहीत. हो की नाही? धर्माचा खरा प्रचार केलाच नाही. यस, अन्यायाच्या विरुद्ध सदैव आपण लढलं पाहिजे. मुस्लिमांच्या विरुद्ध नाही, अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम, हिंदू लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, ते मुस्लिमांच्या विरुद्ध लढतात. अन्यायाच्या विरुद्ध लढा. हा, मुस्लिम लोक अन्याय करतात, येस, लढा, नो प्रॉब्लेम. तसंच आपले लोक देखील धर्माचं पालन करत नाहीत, त्यांच्या विरुद्ध पण लढा, ते पण तेवढंच महत्वाचं आहे. ते आपण करत नाही. माझ्या समाजावरती अटॅक केला म्हणून मी त्यांच्यावर अटॅक करणार.
तुमच्या धर्मावर अटॅक केला म्हणून करताय का नाही, माझ्या समाजावरती केला म्हणून. ऍक्च्युली ते मुस्लिम लोक काय करतात, हिंदू लोकांवरती अटॅक करतात म्हणजे हिंसा करतात. त्या हिंसेच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. मुस्लिमांना जरी कापलं तरी पण तुम्ही आंदोलन केलं पाहिजे. आजच आपण वाचलं अहिंसा. हे हिंदू करणे बंद केलं पाहिजे आपण, आणि धर्माच्या मागे लागलं पाहिजे. इथे आपण चुकतो, आणि म्हणूनच भगवद्गीतेचं आचरण आपण करत नाही, फक्तच हिंदू करतो. याचा अर्थ असा नाहीये की आता जे चाललेलं आहे त्याचा विरोध केला नसला पाहिजे. 100% केला पाहिजे. मोदी कुठे आहे तुमचा? जागा मोदी का झोपलाय? मोदी का करत नाही? याच्याबद्दल का बोलत नाही मोदी? हिंदुत्ववादी मोदी का बोलत नाही? का मत दिला तुम्ही त्याला? इतके दिवस झाले हे चालू आहे बांगलादेशमध्ये, एका शब्दाने याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली नाही मोदींनी. याला म्हणतात थर्ड क्लास बिहेवियर. हा कसला हिंदुत्ववादी? का मत दिलं तुम्ही त्याला? हिंदुत्ववादी म्हणून दिलंय ना, हो की नाही? येस, आंदोलन केलं पाहिजे, 100% केलं पाहिजे, परंतु तुमच्या आंदोलनाने काही होणार नाही. हा खूप मोठा जिओ पॉलिटिकल इश्यू आहे ऍक्च्युली. तुम्ही कोल्हापुरात आंदोलन करून काही होणार नाही. ऍब्सोल्युटली 0 इफेक्ट होणार आहे. हे काय मोदींना माहिती नाही असं नाही. हे सगळे एकमेकांशी सहमत असतात. हे सगळे मिळून करत असतात. ती जी बांगलादेशची पंतप्रधान पळून आली ती कुठे आहे? ती मोदीच्या संरक्षणाखाली तर आहे. तिला बांगलादेशातून हलवण्यासाठी मोदी सरकारनेच मदत केली. हा चिन्मय दास ज्याला आता पकडलंय, हा लहान मुलांच्या वरती अत्याचार करत होता, लैंगिक. माहिती नाही काय करत होता एक्झॅक्टली. 6 वर्षापूर्वी इस्कॉनने त्याला बॅन केलं ऑफिशियली. लहान मुलांचा लैंगिक छळ करत होता म्हणून, सेक्स रिलेटेड. तेव्हा तुम्ही का आंदोलन केलं नाही त्याच्या विरुद्ध? सेम चिन्मय दास बरं का, हाच चिन्मय दास ज्याला पकडलंय त्याच्यासाठी आपण आंदोलन करतोय. त्याला इस्कॉन मधून बॅन केलंय 6 वर्षापूर्वी. का? लहान मुलांच्या सोबत त्याने लैंगिक छळ केला म्हणून, अत्याचार काहीतरी केला म्हणून. हे माहितीये तुम्हाला? हे कोणाला माहितीच नाही. हे टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेलं 2 दिवसापूर्वी, तरी आपल्याला माहिती नाही, कारण आपण फक्त हिंदू करत बसलोय. हे माहिती होतं का तुम्हाला? तुमच्यापैकी किती जणांना माहिती होतं हे? आपल्या चळवळीतले संन्यासी गुरु लोक लहान मुलांवरती अत्याचार करतात, रेप करतात, तेव्हा का तुम्ही आंदोलन करत नाही? तेव्हा पण आंदोलन करा, त्यांच्या विरुद्ध पण आंदोलन करा. हो की नाही? खूप 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 बिघडलोय आपण ऍक्च्युली. ऍज अ इन्स्टिट्यूशन पण बिघडलोय, ऍज अ धर्म बनून पण बिघडलोय. कशात काही अर्थ राहिलेला नाही. सगळं टॉप सीटर बिघाले. कोण वाचवणार? कोणीच वाचवणार नाही. शिला प्रभुपादांच्या उपदेशांचं जो प्रामाणिकपणे आचरण करतो त्याला शिला प्रभुपाद वाचवतील, बाकी कोणाला कोणी वाचवणार नाही. तितकंच सत्य आहे. शिला प्रभुपाद असं अटक करत केलेलं आहेत ना उदाहरण, प्रचार करतात म्हणून. या प्रभुपादांच्या काय, चैतन्य महाप्रभूंच्या काळातले उदाहरण आहेत. हरिदास ठाकूरांवरती कोण अटॅक केलेला? मुस्लिमांनीच अटॅक केलेला. चैतन्य महाप्रभूंनी जाऊन त्याच मुस्लिम राजाला आणि त्या मुस्लिम मंत्र्यांना चैतन्य महाप्रभूंनी जाऊन शास्त्र समजावून सांगितलं की तुमचा मुस्लिम धर्म आणि आम्ही सांगतोय ते सनातन धर्म काही वेगळं नाहीये. हे बघा तत्वज्ञान. हे आपण सांगतच नाही. तत्वज्ञान आपण गुंडाळून मागे ठेवलंय कुठेतरी. हे आपण सांगतच नाही. आपण फक्तच मी हिंदू तू मुस्लिम एवढंच माहिती आहे आपल्याला. कालच का परवाच मी वाचत होतो, प्रभुपाद म्हणतात मुस्लिम धर्म म्हणजेच वैष्णविझमच आहे.
हे आजपर्यंत कुठल्या आचार्यांनी म्हटलंय सांगा? प्रभुपाद एवढ्या बोल्डली म्हणतात मुस्लिम म्हणजे मुस्लिम धर्म देखील वैष्णव धर्मच आहे. दोन्ही धर्मामध्ये एकच सांगितलेलं आहे. या तुम्हाला बसून मी सिद्ध करून दाखवतो दोन्ही धर्मामध्ये सेम सांगितलेलं आहे. हे आपण कधी केलंच नाही. आपण फक्त प्रसाद वितरण केला, साड्या वाटल्या, ब्लँकेट्स वाटले, नेत्रदान केलं, रक्तदान केलं, हॉस्पिटल बांधली, हेच करतोय आपण. तत्वज्ञान थोडीच समजावून सांगतोय. आता त्याच चिन्मयदासचे व्हिडिओ येतात, त्याने इतकं प्रसाद वाटप केलं, साडी वाटप केली, ब्लँकेट वाटप केलं, तरी त्याला पकडलंय. त्याचं कामच नाहीये साड्या वाटप करणे, त्याचं काम आहे भगवद्गीता समजावून सांगणे मुस्लिम लोकांना. ते का नाही केलं त्यांनी? ते करायला पाहिजे होतं. त्यांनी जर ते केलं असतं तर 10-15 मुस्लिम ज्यांना भगवद्गीता समजली असती ते या चिन्मयदासच्या बाजूने उभे राहिले असते आज, की त्याचं काही चुकीचं नाही आहे, त्याला सोडा म्हणून. परंतु कुणीच त्याच्या बाजूने का नाही आहे? कारण सगळेजण त्याला हिंदू म्हणून बघतायत. आणि तो पण सांगतोय मी हिंदू आहे. तो म्हणत नाही मी सनातनी आहे, मी तुम्हाला जन्म मृत्यूचं चक्कर समजावून सांगायला आलोय म्हणत नाही. तो म्हणतोय मी हिंदू आहे. इथेच आपली चूक करतो सगळ्यात मोठी. ऍक्च्युली खूप मोठी चूक करतो आपण इथे. हरे कृष्णा. बरे. खूप वाईट गोष्ट आहे ऍक्च्युली. एकदा आम्ही 2 वर्षापूर्वीच झालेली घटना आहे. गीता जयंतीला भगवद्गीता वितरणाला गेलो होतो. मी एका खूप चांगल्या मुस्लिमाला भगवद्गीता दिली आणि त्याला समजावून सांगितलं अर्धा तास बसून, आणि तो पण म्हणाले की एक्झॅक्टली हेच आहे सगळं, मी तुमच्याशी सहमत आहे, मी तुमची भगवद्गीता रोज वाचणार. कबूल केला त्याने. आणि 4च दिवसांनी आपल्याच इस्कॉन सेंटरनी मुस्लिमांच्या विरुद्ध काहीतरी केलं. आणि तो मला फोन केला, कसले तुमचे इस्कॉन वाले परत मुस्लिमांच्या विरुद्ध काहीतरी चुकीचं बोलतायत. लोकांना प्रेमाने जिंकायचं असतं, भांडून जिंकायचं नसतं. तुम्ही कोल्हापुरात आंदोलन करून काही फरक पडणार नाही. तुम्ही आंदोलनाला जावा न जावा काही फरक पडत नाही. ज्या तुमच्या हिंदुत्ववादी नेत्याच्या हातात आहे तो मात्र गप बसलाय दिल्लीत बसून. तुम्ही कितीही आंदोलन करा कोल्हापुरात, पुण्यात, मुंबईत, मोदी एक शब्द बोलणार नाही याच्याबद्दल. मी गॅरंटीड सांगतो तुम्हाला, कारण हे खूप मोठं जिओ पॉलिटिकल इश्यू आहे हा. कशाला हे सगळं बंद केलं पाहिजे आपण. प्रभुपादांची पुस्तकं वाचा. प्रभुपादांनी सांगितले अन्न पिकवा, मरणार आहे तुम्ही अन्नाशिवाय. शुद्ध हवा नाही, शुद्ध पाणी नाही, शुद्ध अन्न नाही, ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. हे प्रॅक्टिकल समस्या आहेत आपल्या आजच्या. हिंदू मुस्लिम हे सगळ्या प्रॉब्लेम मध्ये हिंदू मुस्लिम टॉप 10 मध्ये पण येत नाही. टॉप 10 मध्ये आपले प्रॉब्लेम आहेत. आपला एअर क्वालिटी इंडेक्स 400च्या वर गेलेला आहे. दिल्लीमध्ये 1500च्या वर गेलेला आहे. ऍक्च्युली तो 20च्या खाली असला पाहिजे. हवा शुद्ध नाहीये, लंग कॅन्सरनी मरतोय आपण. खायला अन्न शुद्ध नाहीये, कॅन्सर आणि भयानक आजार होत आहेत. पाणी शुद्ध नाही आहे, पाण्यामध्ये सगळीकडे राऊंडअप आणि सगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत. समाजामध्ये पोल्युशनच पोल्युशन आहे, ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे, लाईट नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. लोकांना खायला प्यायला मिळत नाही. भारत 1 नंबरला आहे. आज देखील भारत 1 नंबरला आहे, जिथे अन्नाच्या अभावी लोक मरतात सगळ्यात जास्त. जगातले सगळ्यात 1 नंबरला आहे भारत. या सगळ्यामध्ये हिंदू मुस्लिम कुठे येतं? 10 टॉप 10 मध्ये पण येत नाही. तुमचा मुलगा 20व्या वर्षी कॅन्सरने मरणार असेल तर तो मुस्लिमांशी कसा लढणार? सिंपल लॉजिक आहे, लक्षात घ्या. कसा लढणार? आणि ज्या दिशेने आपण चाललोय विकास आधुनिकीकरणाकडे, 100% तुमची मुलं 20-30 मध्ये मरणार आहेत. त्याच्यापेक्षा जास्त जगणार नाहीत. कसलं सरकार? सरकारला पैसा कमवायचा आहे तुमच्यामध्ये भांडणं लावून, हिंदू आणि मुस्लिम मध्ये भांडणं लावून. त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे, बाकी दुसरा काही उद्देश नाही आहे त्यांचा. हरे कृष्ण.
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्णा. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण.